असा वाफाळलेला गरमागरम भात, त्याच्यावर तुपाची धार, लोणचं, पापड हे कॉम्बिनेशन कोणाला आवडत नाही. आणि त्यात पावसाळा, कमी भूक असेल, स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर आपली फेवरेट रेसिपी म्हणजे दाल खिचडी. आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे छोट्या 3 वाट्या आणि 1 वाटी डाळ मिक्स घेतलेली आहे, तूर डाळ आणि मूग डाळ. तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये मसूर डाळ किंवा हिरव्या सालीची मूग डाळ वगैरे तुम्ही त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता. इथे मी तांदूळ आणि डाळ एकत्र केलं आणि कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण असं घेतलेलं आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण खिचडी भात करणार आहे. इथे मी कुकरमध्ये तेल, त्यामध्ये जिरे, मोहरी छान फोडणी दिली. नंतर कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि चिरलेलं किंवा बारीक खिसलेलं असं आलं याची छान अशी फोडणी द्यायची. याचा खूप छान असा फोडणीचा वास येतो, एकदम मस्त असा खमंग वास येत होता. नंतर यामध्ये कांदा, टोमॅटो हे पण टाकायचं. आता तुम्हाला खडा मसाला जर ह्यामध्ये टाकायचा असेल तर मग तुम्ही टाकू शकता, पण मी इथे फक्त एकच तमालपत्री टाकलेली आहे. पण खिचडी भातमध्ये एवढं काही जास्त नसतं, त्यामुळे मग मी नाही जास्त काही टाकलं. नंतर मग हे सगळं डाळ तांदूळ छान असं धुवून घेतलेलं होतं, ते पण त्यामध्ये परतून घेतलं आणि गरजेनुसार पाणी ॲड केलं. तर मी इथे तांदूळ घेतलं होतं त्याच्या डबल पाणी घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर त्यामध्ये जरा एक्स्ट्रा पाणी ॲड करा. मला जास्त इथे अशी पातळ करायची नव्हती दाल खिचडी, म्हणून मग मी पाणी थोडंसंच ओतलेलं आहे. तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा ॲड करा. नंतर त्यामध्ये मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून छान असं परतून घेतलं आणि नंतर मग 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपला खिचडी भात तयार आहे. आता याच्यावरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा तडका देऊ शकता. आता मी इथे तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण, मिरची परत एकदा हे सगळं छान परतून घ्यायचं तुपामध्ये आणि त्याचा तडका द्यायचा. याच्यामुळे खिचडी भात खूप टेस्टी लागतो आणि एकदम सॉफ्ट अशी टेस्ट येते. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याच्याबरोबर लोणचं आणि पापड हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं, वरून तुपाची धार. तर अशा पद्धतीने आपला खिचडी भात तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.